Hi friends, welcome in Pune District Education Association Pune virtual class standard 9th subject English. I am Mr. Vilas Chaskar working in Sri Mahalakshmi Vidyalay Umraj, Junnar Pune. Today we are going to study evaluation pattern standard 9. The format of the activity sheet standard 9th. Look at our question paper. The difficulty wise distribution of marks in 80 marks paper should be 40% marks for easy activity, 40% marks for medium activity, and 20% marks for challenging activity. Then we will study skill wise testing areas, detailed explanation in the skill wise testing areas. Section number 1, language study for 10 marks, 4 marks for simple activities, 4 marks for medium level activities, and 2 marks for challenging activities. Then we will study section number 1, language study for 10 marks. Question number first E. Do I directed do any 4 from the 6 activities for 8 marks. Activity number first, complete the words or spellings by using correct letters or fill in the missing letters. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले असतील, ते चारही शब्द योग्य ते अल्फाबेट किंवा योग्य ते स्पेलिंग लिहून ही कृती आपल्याला पूर्ण करायची. याच्यासाठी 2 मार्क्स दिलेले आहेत. देन ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. We have two types of alphabetical order, words beginning with different letters and words beginning with same letters. एक अल्फाबेटिकल ऑर्डर ही आपल्याला वेगवेगळं आद्याक्षर असलेले शब्द दिलेले असतील आणि एक अल्फाबेटिकल ऑर्डर ही आपल्याला सिमिलर म्हणजे समान आद्याक्षर असलेले शब्द दिलेले असतील. ह्या दोन्हीही ॲक्टिव्हिटी आपल्याला A to Z च्या क्रमाने लिहायच्या आहेत. Then activity number 3, punctuate the following 2 sentences from the course book. आपल्या कोर्स बुकमधल्या 2 वाक्यांचा ह्या पंक्च्युएशनसाठी आपल्याला दिलेले असतात. ते पंक्च्युएशन मार्क्स देत असताना यूज द कोटेशन मार्क्स म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा, कॉमाज स्वल्पविराम किंवा अर्धविरामाचा वापर करायचा, अपोस्ट्रोफचा वापर करायचा, कॅपिटलायझेशन म्हणजे त्या ओळीतलं किंवा नामाचं आद्याक्षर हे कॅपिटल आपल्याला लिहायचं आहे, यूज फुल स्टॉप पूर्णविरामाचा वापर करायचा, क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाचा वापर करायचा, एक्सक्लामेशन मार्क जर दिलेले वाक्य उद्गारवाचक असेल तर उद्गारार्थी चिन्हाचा वापर आपल्याला करायचा आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, मेक 4 वर्ड्स इच मिनिमम ऑफ 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला असतो, त्या शब्दामधली किमान 3 लेटर्स घेऊन 3 अक्षर घेऊन आपल्याला 4 शब्द तयार करायचे आहेत. देन राईट रिलेटेड वर्ड्स एनी वन फॉर 2 मार्क्स. या ठिकाणी आपल्याला सर्कलमध्ये किंवा ह्या वर्तुळामध्ये दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाशी संबंधित आपल्याला 4 शब्द लिहायचे आहेत. यामध्ये कधीकधी आपल्याला नाऊन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह हेही करायला सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल बुक, बुकचा रिलेटेड वर्ड आहे न्यू बुक, इंग्लिश बुक, हिंदी बुक एक्सेट्रा. देन कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह फॉर 2 मार्क्स. फॉर एक्झाम्पल इंग्लिश. आपल्याला या कृतीमध्ये शब्दांची साखळी तयार करायची. ही शब्दांची साखळी तयार करत असताना जर आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला जो शब्द आहे तो शब्द नाम असेल तर नामाची साखळी तयार करा, व्हर्ब असेल तर व्हर्बची साखळी तयार करा, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्हची साखळी तयार करा. ही शब्दांची साखळी तयार करताना आपल्याला दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाचं शेवटचं अक्षर घेऊन
आपल्याला पुढचा शब्द तयार करायचा आहे. पुढच्या शब्दाचं शेवटचं अक्षर घेऊन आपल्याला त्याच्या पुढचा शब्द तयार करायचा आहे. अशा पद्धतीनं दिलेला शब्द आणि इतर 4 शब्द असे मिळून एकूण 5 शब्दांची आपल्याला साखळी तयार करायची आहे. देन सेक्शन नंबर फर्स्ट, सॅम्पल नंबर बी, डू ॲज डायरेक्टेड. सॅम्पल नंबर फर्स्ट ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन फ्रेज. या ठिकाणी आपल्याला एक वाक्प्रचार दिलेला असतो आणि त्या वाक्प्रचाराचा वापर आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. वर ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली, 1 मार्क. या ठिकाणी आपल्याला एक वाक्यांश दिलेलं असतं आणि त्या वाक्यांशाला उपवाक्यांश जोडून एक अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, सॅम्पल नंबर बी, ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. 2 वर्ड्स आर गिवन टू अस फॉर 1 मार्क्स. यामध्ये आपल्याला 2 शब्द दिलेले असतात. त्या 2 शब्दांना प्रेफिक्स किंवा सफिक्सचा वापर करायचा. प्रेफिक्स म्हणजे पूर्वप्रत्यय आणि सफिक्स म्हणजे नंतरचा प्रत्यय. पूर्वप्रत्यय शब्दाच्या अगोदर येतो आणि सफिक्स हा शब्दाच्या नंतर येतो. त्याला आपण प्रिफिक्स आणि सफिक्स असं म्हणतो. उपसर्ग आणि प्रत्यय असं म्हणतो. त्यानंतर सेकंड सॅम्पलमध्ये बी, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. 2 वर्ड्स आर गिवन टू अस फॉर 1 मार्क. सेम वर्ड्स फ्रॉम टू ए शुड बी आस्क इन टू बी. 2 अ मधले जे 2 मूळ शब्द दिलेले आहेत त्या मूळ शब्दामधला कुठलाही एक शब्द घेऊन आपल्याला या ठिकाणी आपल्या स्वतःचं एक वाक्य तयार करायचं आहे. देन सेक्शन नंबर सेकंड, टेक्स्चुअल पॅसेजेस. इट इज कॉल्ड सीन पॅसेजेस फॉर 20 मार्क्स. रीडिंग स्किल, vocabulary and grammar are tested in section second. Question number second, A and B, textual passages for comprehension. आपल्याला प्रश्न दुसऱ्यामध्ये ए आणि बी असे 2 पॅसेज आपल्या कोर्सबुकमधून विचारलेले असतात. त्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स. सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये ॲन्सर इज स्टेटेड डिरेक्टली इन द पॅसेज. यामध्ये आपल्याला डायरेक्ट उत्तर हे पॅरेग्राफमध्ये दिलेलं असतं. ते शोधून फक्त आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये आपल्याला ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री ऑर डिसॲग्री, fill in the blanks, complete the sentences, name the following, answer in 1 or 2 words, who said to whom, choose the correct alternatives, complete the web, chart, table, tree diagram इत्यादी प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातात. देन ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. इन अ कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ॲन्सर इज नॉट स्टेटेड डिरेक्टली इन द पॅसेज. तर आपल्याला यामध्ये उत्तरही डायरेक्ट परिच्छेदामध्ये दिलेली नसतात. यामध्ये सर्वसाधारणपणे त्या कृतीची उत्तरेही त्या पॅरेग्राफच्या वेगवेगळ्या भागामध्ये दिलेली असतात आणि ती उत्तरं शोधून आपल्याला कंप्लीट द वेब, चार्ट, टेबल, डायग्रॅम किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा डब्ल्यू टाईप क्वेश्चन or arrange the following sentences as per their occurrence in the passage or arrange the following sentences as per their sequence. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आपल्याला यामध्ये विचारली जाते. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्याला 2 मार्कासाठी दिलेली आहे. यामध्ये जनरली आपल्याला फाइंड आउट द सिमिलर वर्ड्स, find out the opposite words, synonyms, antonyms, similar word meaning, which mean, match the words with their similar meaning, choose the correct similar words from the given words. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते. or find out nouns, adjectives, verbs, adverbs, present participle, infinitives, डिस्क्रायबिंग वर्ड्स इत्यादी प्रकारच्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. किंवा बऱ्याचशा वेळेला आपल्याला यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरही विचारली जाते, जम्बल्ड वर्ड्स विचारले जातात,
क्रीड विचारलं जातं, पझल विचारलं जातं, वर्ड मॅन आउट विचारलं जातं, वर्ड रजिस्टर, देन क्रॉसवर्ड पझल, अशा ॲक्टिव्हिटीज आपल्याला यामध्ये विचारल्या जातात. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. यामध्ये आपल्याला आपल्या इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गामध्ये शिकलेलं जे व्याकरण आहे त्या व्याकरणावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आपल्याला विचारले जातात. आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स असेल, चेंज द व्हाईस, बिगिन द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट, ॲड अ क्वेश्चन टॅग, टेल टॅग, जॉईन द सेंटेन्स विथ इफ, अनलेस, दो, अल्दो, बट, सो, ॲज, बिकॉज, सिन्स, and, as well as, not only but also, both and, use when, where, which, who, as soon as, no sooner than इत्यादी प्रकारचं व्याकरण आपल्याला विचारलं जातं. त्याचबरोबर यामध्ये आणखी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन विचारलं जातं. असर्टिव्ह इंटू एक्सक्लामेटरी, एक्सक्लामेटरी इंटू इंटरोगेटिव्ह, असर्टिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह. देन framing a WH type question or verbal question, degree, identification of clauses, अशा प्रकारचं व्याकरण आपल्याला याच्यामध्ये विचारलं जातं. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन फॉर 2 मार्क्स. यामध्ये आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रतिसादावर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये किमान आपल्याला 4 ते 5 वाक्यामध्ये उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. देन क्वेश्चन नंबर 3, सेक्शन नंबर 3, पोएट्री सेक्शन फॉर 10 मार्क्स. यामध्ये आपल्याला एकूण 8 कविता दिलेल्या आहेत. या 8 कवितेमधल्या 2 कविता ह्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या जातात. या कवितेच्या कडव्यांवर आधारित ही क्वेश्चन नंबर 3A ॲक्टिव्हिटी आहे. पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन, आकलनावर आधारित ही ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते. याच्यामध्ये सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन और सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स. यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, ॲग्री और डिसॲग्री, कंप्लीट द सेंटेन्स, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ज और हू सेड टू हुम, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी यामध्ये विचारली जाते. त्याचबरोबर A2ची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली जी कविता आहे किंवा दिलेलं जे कवितेचं कडवं आहे त्या कडव्याचं आकलन, अनुमान, गर्भितार्थ, निष्कर्ष इत्यादीवर आधारित ही ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते. त्या ॲक्टिव्हिटीची उत्तरे देण्याकरता कवितेचा आशय, कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि कवीचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला माहीत असले पाहिजे. यामध्ये कंप्लीट द टेबल, वेब, सेंटेन्सेस इत्यादी प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते. देन क्वेश्चन नंबर 3A3, पोएटिक डिव्हाइस फॉर 1 मार्क्स. यामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच इत्यादी प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमधली एक ॲक्टिव्हिटी विचारली जाते. क्वेश्चन नंबर 3B, पोएम फॉर ॲप्रिशिएशन 5 मार्क्स. प्रश्न 3 हा आपल्याला आपल्या ज्या पुस्तकामध्ये 8 कविता आहेत त्यातली एक कविता कवितेचं रसग्रहण करा याच्यासाठी विचारली जाते. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोएम विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण किंवा रसास्वाद करा अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला यामध्ये विचारली जाते. लुक ॲट द पॉईंट्स, 5 पॉईंट्स आर गिवन टू अस. टायटल, या ठिकाणी कवितेचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आपल्याला लिहायचं असतं. यामध्ये आपल्याला पूर्ण कविता, कवितेचं शीर्षक, कवीचं नाव दिलेलं असतं. ते शीर्षक आपल्याला या ठिकाणी लिहायचे. नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोएटमध्ये या कवितेचा जो कवी आहे किंवा कवितेची जी कवयित्री आहे तिचं किंवा त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यासाठी अर्धा मार्क्स आपल्याला दिलेला आहे. देन राईम स्कीम, राईम स्कीम म्हणजे यमक.
यमकांचा वापर करत असताना किंवा यमक लिहित असताना कवितेतील प्रत्येक ओळीच्या अखेरीस हे यमक येत असतात. त्याचे ध्वनी किंवा जे उच्चार असतात ते सारखेच असतात. आता रायमिंग वर्डची रचना कडव्यात विशिष्ट नियमित साच्यात किंवा नमुन्यात येत असते. कडव्यातील नियमित यमक योजनेला राईम स्कीम असे म्हणतात. राईम स्कीम ए ए, बी बी, सी सी इत्यादी अक्षरांचा उपयोग करून लिहावी लागते. त्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग विचारलेला आहे फिगर्स ऑफ स्पीच. एनी वन फिगर्स ऑफ स्पीच यू मस्ट राईट इन इट. यामध्ये कवितेमधला एक अलंकार आपल्याला लिहायचा आहे एका मार्कासाठी. कवितेचे जे भाषा सौंदर्य आहे ते भाषा सौंदर्य वाढवण्याकरता कवी आपले विचार, आपल्या कल्पना इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करत असतो. इयत्ता 9वी साठी आपल्याला सिमिली, मेटाफर, इन्व्हर्जन, पर्सॉनिफिकेशन, अँटिथेसिस, पण, ॲलिटरेशन यासारखे फिगर्स ऑफ स्पीच आपल्या कवितेमध्ये दिलेले आहे. त्यातला एक अलंकार की जो त्या कवितेमध्ये आहे तो आपल्याला या ठिकाणी एका मार्कासाठी लिहायचा आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 थीम और सेंट्रल आयडिया ॲट लिस्ट 2 to 3 लाईन्स. थीम किंवा सेंट्रल आयडियाचा प्रश्न हा आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये लिहायचा आहे. कवितेचा विषय किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना, दिलेल्या कवितेचा मुख्य गाभा किंवा जो विषय आहे त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार, घटना लक्षात घेऊन 2 ते 3 ओळीमध्ये ही मध्यवर्ती कल्पना आपण लिहिणं अपेक्षित आहे. कवीला कोणता महत्त्वाचा विषय अभिप्रेत आहे किंवा कोणता महत्त्वाचा मुख्य विषय अभिप्रेत आहे हे ह्या मध्यवर्ती कल्पनेतून समजतं. अशा पद्धतीनं आपल्याला ही पोएम फॉर ॲप्रिशिएशनचा भाग 5 मार्कासाठी सोडवायचा आहे. थँक्यू. सी यू अगेन. आता बघा 12 out of 12 17 मिनिट बरं का.